प्रवेशाला तर आता जे त्या स्टेजवर होते दीपक चव्हाण जे माजी आमदार आहेत ते कुठल्या पक्षातून उभे राहिले होते, कुठल्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते कुठल्या स्टेजवर होते त्यांना काय अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करून घेण्याचा आणि बाकीचं सभासद नोंदणीचा. वास्तविक पाहता त्यांनी सगळा विरोधच केला. तालुक्यात त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट अजितदादा पवारसाहेबांनी आपल्या फलटण तालुक्याला घड्याळाच्या चिन्हाचं दिलं होतं. पण इथल्या नेत्यांना खात्री नव्हती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचं त्यांना एवढा प्रतिसाद चांगला मिळेल. त्यामुळं त्यांनी वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन वेगळा प्रचार केला आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभा राहिलो. आम्हाला अजितदादा पवारांनी सन्मानपूर्वक घेतलं, पक्षाचं तिकीट दिलं आणि त्या पक्षाच्या तिकिटावरती आम्ही काम केलं. माझ्याबरोबर आमचे शिवरूपराजे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत होते. आणि त्यांचीच ताकद माझ्या पाठीशी राहिली आणि आम्ही ती निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली आणि त्यात विजयी झालो. पण आता विनाकारण कुठंच काही चालत नाही. तर आता दादांचं नाव घ्यायचं, प्रवेश घ्यायचे आणि आमच्यात ते जर राष्ट्रवादीत खरंच होते तर त्यांनी आमच्या प्रचाराला राष्ट्रवादीचं तिकीट दिल्यानंतर प्रचार आमचा करायला पाहिजे होता. पण तसं काय कुठं घडताना दिसलं नाही. कायम विरोधात भूमिका घेतली. दादांच्याबद्दल महाराष्ट्रात ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येईल अशी त्यांना खात्री नव्हती. म्हणून त्यांनी वेगळ्या पक्षाचा निर्णय घेऊन त्यांनी वेगळ्या पक्षाची चूल मांडून त्यांनी काम केलेलं आहे. अशाने आता राष्ट्रवादीबद्दल प्रेम आणू नये.